विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण 11ची कसोटी बघितली आणि त्यावर आधारित प्रश्न आज आपण बघणार आहोत। खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने पूर्ण भाग जाईल यासाठी आपल्याला या ठिकाणी कसोटीचा पडताळा घ्यावा लागेल आणि त्यानुसार हे समजून घ्यावे लागणार। एकाआड एक संख्यांच्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या ठिकाणी त्याला 11ने भाग जातो। आता 2 आणि 2 4 होतात आणि 4 मधून हा 2 गेल्यानंतर उरतो 2, म्हणून या संख्येला भाग जाणार नाहीये। त्यानंतर एकाआड एक संख्या 4 0 बेरीज येणार आहे 4 वजा 3 जर केला उत्तर येणार आहे 1, हे पण त्याचं उत्तर नाहीये। त्यानंतर 5 आणि 6 यांची बेरीज होते 11 आणि 0 जर त्यातून गेला तर उत्तर येतं 11, हे 11च्या पटीत येतं। आणि त्यानंतर 9 9 18 होतात, 18 मधून हे 9 जर गेले तर उरतात 9, म्हणून या संख्येला देखील 11ने भाग जाणार नाही, हे त्याचं उत्तर बरोबर असणार आहे। कारण या ठिकाणी ही संख्या 11च्या पटीत येते, म्हणून 506 ला 11ने पूर्ण भाग जाणार आहे।